आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। मात्र यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज हे विरोधी पक्ष नेत्याशिवाय चालणार आहे। विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्ष नेता निवडी संदर्भात कुठलाही उल्लेख नाहीये। दरम्यान विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील आणि विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र हे देण्यात आलेलं आहे। 7 दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनातून राज्यातील जनतेला, खास करून शेतकऱ्यांना तसंच विदर्भातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत। आज पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील, शासकीय कामकाज होईल आणि त्यानंतर शोकप्रस्ताव मांडला जाईल। त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं जाईल। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवरती पडणार का? पुरवणी मागण्यांसंदर्भात काही नवीन घोषणा होते का, हे पाहणं महत्त्वाचं राहील। आणि याच संदर्भातली माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये, पण पहिल्यांदाच असं होतंय की दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेतेपद हे नसणार आहे। एकूणच अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे गाजतील? नक्कीच हिवाळी अधिवेशनाचं कामकाज हे आजपासून आपल्याला सुरू होताना पाहायला मिळत आहे आणि एकूण पहिल्या दिवशी हे शासकीय कामकाज होताना दिसतं। प्रामुख्यानं पुरवणी मागण्या ज्या त्या सादर होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि शोक प्रस्ताव जे आहे ते मांडल्यानंतर आजचं जे कामकाज आहे ते आपल्याला तहकूब होताना पाहायला मिळेल। एकूणच दोन्ही जर का सभागृहांचं कामकाज पाहायचं तर याच पद्धतीनं आपल्याला चालताना पाहायला मिळणार आहे। सोबतच अध्यादेशाच्या अध्यादेश देखील काही सभागृहाच्या पटलावर देखील आपल्याला आज ठेवताना पाहायला मिळतील। साधारणपणे जर का विधेयकं पाहायची तर ती जवळपास 18 विधेयकं असल्याचं देखील काल मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे एकूण सरकारकडनं हे अधिवेशन कशा पद्धतीनं चालवलं जातंय हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे, कारण की दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेतेपद नाही आहे आणि या संदर्भात काय नेमकी भूमिका हे विधानसभा अध्यक्ष आणि सभापती घेत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अगदी धन्यवाद अभिषेक या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.